श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा माझ्या YouTube चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामी चरणी प्रार्थना करू मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकाचे व्रत कसे करावे, कोणी करावे, त्याचे नियम काय आहेत हे सर्व पाहणार आहोत. यावर्षी हरतालिका हे व्रत 6 सप्टेंबर 2024 शुक्रवार रोजी आलेले आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की ते पहिल्यांदा हरतालिका तृतीया करत असलेल्या महिलांनी व्रताचे कोणते नियम पाळायचे आहेत हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपण हरतालिकेचे व्रत करतो. हरतालिका हे सर्व व्रतांमध्ये पवित्र व श्रेष्ठ असं व्रत मानलं जातं. सर्वात पहिलं हे व्रत स्त्रियांनी करायचे असते आणि मग ती स्त्री सवाशण असो किंवा विधवा, हे व्रत कोणीही केलं तरी चालतं. त्याचबरोबर कुमारिका सुद्धा हे व्रत करतात. सुयोग्य वर मिळावा म्हणून कुमारिका सुद्धा हे व्रत करतात. तर सवाष्णी स्त्री आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभून दे म्हणून शंकर आणि पार्वती शिवशक्ती यांची एकत्रितपणे पूजा करतात. त्याचबरोबर बघा आता अशा एखाद्या बाईचा नवरा नसेल किंवा मृत्यू हा कोणाला चुकलेला नाही, काही परिस्थितीमुळे किंवा अजून काही गोष्टींमुळे एखाद्या स्त्रीचा नवरा मृत पावला तर त्या स्त्रीने हरतालिका करायची नाही का? तर असं नाहीये, ती स्त्री सुद्धा हरतालिका करू शकते. बघा, हरतालिकेचे व्रत हे जे आहे हे आपल्या श्वासात श्वास असेपर्यंत आपल्याला ते करायचं आहे. कारण हरतालिका ही एकदा पकडली की ती पुन्हा सोडायची नसते, हे तुम्हा सर्वांना माहीत असेलच. त्यामुळे विधवा स्त्रियांना हे व्रत करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. अर्थात विधवा बाई सुद्धा हे व्रत करू शकते. विधवा म्हणजे काय? ती एक ब्रह्मचारिणी, विधवा नाही बोलू शकत आपण त्यांना, एक ब्रह्मचारिणी म्हणून आपण तिचा उल्लेख करूया. ब्रह्मचारिणी होऊन जाते. ब्रह्मचारिणी झाल्यामुळे आपण बघा समाजात बघतो की विधवा स्त्रियांना फार मानाचं सन्मानाचं स्थान दिलं जात नाही. पण असं नाहीये, विधवा नाही तर ती एक ब्रह्मचारिणी असते आणि जी भगवान शंकरांच्या स्मरणार्थ ही पूजा करू शकते किंवा आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी किंवा कल्याणासाठी ती सुद्धा हे व्रत करू शकते. त्यामुळे प्लीज आपण असं विधवा वगैरे त्यांना न बोलता एक ब्रह्मचारिणी असा उल्लेख केला तरी चालतो. बघा, हे व्रत फार कडक असते, म्हणजे दिवसभर तुम्हाला उपाय करायचा असतो. दिवसभर काही पियायचं नसतं, फक्त तुम्ही फळं वगैरे फळाहार करून राहायचं असतं. त्यामुळे जर कुमारिका किंवा मुलींनी हे व्रत करायचं असेल, म्हणजे जर करायच्या आधी जरा थोडा विचार करा आणि मग हे व्रत त्यांना करायला द्या. कारण कसं असतं, आताच्या मुली कॉलेजला जातात, तिथे त्यांना हे दिवसभर उपाशी राहणं नाही शक्य. कोणाच्या प्रॅक्टिकल्स असतात, दिवसभर प्रॅक्टिकल्स करताना तर तुम्हाला माहितीच असेल तिथे उभं राहावं लागतं तासनतास प्रॅक्टिकल करताना. त्यामुळे अशा मुलींना हा उपवास वगैरे करणं नाही जमत. त्यामुळे जेव्हा आपल्या मुली जर उपवास करत असतील तर त्यांना प्लीज हे सांगा की हे व्रत नुसतं करायचं म्हणून करायचं नाहीये, त्याचे काही नियम आहेत, अटी आहेत, त्या सुद्धा पाळाव्या लागतात. त्यामुळे करायच्या आधी विचार करा आणि मग त्यांना हे व्रत करायला द्या. कारण एकदा व्रत धरलं की ते तुम्ही सोडू नाही शकत. त्यासाठी बरं, एखाद्याला मासिक धर्म आला असेल, कोणाला सुतक असेल, विटाळ असेल, तर त्यांनी काय करायचं? तर त्यांनी उपवास पकडायचा आहे. पूजा वगैरे मांडणी वगैरे करायची नाही, पण उपवास पकडायचा आहे. उपवास पकडून फक्त त्या व्रताची कथा जी आहे ती ऐकायची आहे. बरं, हरतालिका हे व्रत एकदा पकडलं की ते पुन्हा सोडता येत नाही. मग एखादीचा नवरा गेला तरीही ती बाई ते व्रत
जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तिला ते कंटिन्यू करावं लागतं. मध्येच तुम्हाला ते सोडता येत नाही आणि एकदा सोडलं तर ते पुन्हाही पकडता येत नाही. त्यासाठी सांगते, जर कोणी नव्याने व्रत करणार असेल तर विचार करा आणि मगच व्रत हे करा. तसंच एखादी व्यक्ती जर प्रेग्नेंट आहे तर बघा 7व्या महिन्यापासून विटाळ लागतो आणि 7व्या महिन्यापासून विटाळ लागतो, त्याच्यामुळे 7वा, 8वा, 9वा या महिन्यामध्ये त्या स्त्रियांना व्रत करणं शक्य होत नाही. व्रताची पूजा वगैरे त्यांच्याकडनं केली जात नाही किंवा होत नाही. त्याचबरोबर त्याचे उपवासाचे नियम सुद्धा तसेच कडक आहेत. काही खायचं नाही, प्यायचं नाहीये. तर अशा प्रेग्नेंट बायकांसाठी सुद्धा मी सांगेन की त्यांनी उपवास करावा की नाही हे विचार करूनच पकडावा. कारण उपवासापेक्षा सुद्धा महत्त्वाचं तुमच्यामध्ये जो जीव वाढतो आहे त्याची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते व्रत बघा, व्रत जर मध्येच सोडलं तर ते तुम्ही परत पकडू शकत नाही. त्यामुळे करतानाच विचार करा. आता प्रेग्नेंट बायका आहेत त्यांनी उपवासाला खिचडी, फळ आहार किंवा रताळं वगैरे हे खाल्लं तरी चालणार आहे. बघा, हरतालिकाचे काही महत्त्वपूर्ण असे नियम आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, एकदा हरतालिका हे व्रत पाळायला सुरुवात केली की ती आयुष्यभर पाळावी लागते. मग तुम्ही आजारी पडलात किंवा एखादीचा नवरा गेला किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते. त्याचबरोबर हे व्रत निर्जला व्रत आहे. म्हणजेच या व्रतामध्ये कोणतंही अन्न किंवा पाणी हे सेवन केले जात नाही. दुसऱ्या दिवशी देवी पार्वतीला हळद कुंकू अर्पण करून तुम्हाला हे व्रत सोडायचं असतं. बघा, हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी आणि भुट्टा अर्पण करणे अनिवार्य असतं. हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोषकाला केले जाते. महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहरानुसार मातीच्या शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो. त्याचबरोबर उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे, अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो. हरतालिका तृतीयेला पूजा करून व्रताचा संकल्प करून व्रताची सुरुवात करावी. व्रताच्या दिवशी शृंगार करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर पूजेसाठी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मातीच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते. त्याचबरोबर पूजेच्या वेळी सवाष्णीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात आणि भगवान शंकरांना कपडे अर्पण केले जातात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पार्वतीला सिंदूर अर्पण केल्यावरच हे व्रत मोडते. पूजेनंतर विवाहाचे जे साहित्य आहे ते ब्राह्मण स्त्री किंवा गरीब विवाहित स्त्रीला द्यावे. यामुळे उपवासाचे पुण्य मिळते. त्याचबरोबर हरतालिकेला काळे कपडे वापरू नयेत. काळे कपडे आपल्याला वापरायचे नाहीये. त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी झोपायचं सुद्धा नसतं, नाहीतर उपवास तुटतो असं म्हटलं जातं. तुम्हाला हे सर्व शक्य होत असेल तरच उपवास पकडा. म्हणजे नवीन ज्यांना पकडायचं आहे त्यांच्यासाठी मी स्पेशली सांगते. तर हे सगळं जमत असेल तरच उपवास पकडा. कारण एकदा हरतालिका पकडली की ती आपल्याला सोडता येत नाही. त्यामुळे सांगते. बघा, माझं काम होतं तुम्हाला सांगणं, जे नियम होते त्यांचं पालन करणं की नाही हे तुमच्यावरती आहे. मी सांगायचं काम केलं. तर उपवासाला भगर चालत नाही. या उपवासाला भगवान शंकरांच्या कोणत्याच उपवासाला भगर चालत नाही. त्यामुळे भगरचं सेवन करायचं नाहीये. जर प्रेग्नेंट बायका आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय करायचं किंवा त्यांनी काय खावं, खाऊन उपवास करावा हे मी सांगितलंय. पण
खरं तर हा उपवास निर्जली काही न खाता पिता करायचा असतो आणि तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आपल्याला. त्यामुळे नवीन जे उपवास करणारे आहेत त्यांनी उपवास करताना जरा विचार करा आणि मगच करा. माहिती लहान होती, पण तुमच्यापर्यंत पोहोचवणं तेवढंच जरुरी होतं. माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ आवर्जून पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.